दुपारच्या भुकाला आल्यात. राकेश गावाकडे गेला, येता येता डबा आणतो म्हणलाय. म्हणजे ही आमच्या रूमवाल्यांची परिस्थिती. या क्षणाला आहे ना असल्या घरच्यांची 100% आठवण येत्या. कारण आपण घरात काय पाहिजे ते खाऊ, कधी उठलं काय भुकाला आलं कधी पण काय पण उठून खाऊ शकतो. तर रूमवर तसं नाही. रूमवर मेस बंद असली की बॉम्बच आहे. आता असं मॅगी बी वगैरे खाऊन तेवढं स्नॅकला डबा विसर का वाट बघत बसायची. आमच्या रूम मध्ये लाईट नाही. इथं सॉकेट लावली की लाईट येत नाही. तर पलीकडल्या रूम मध्ये जाऊन बघितलं ना, तिथं सगळे लाईट पूर्ण आहे. आमच्या रूम मध्येच कशी काय लाईट नाही कोणाला. या मीटर मध्ये लाईट आहे सगळीकडे, इथं लाईट आहे. तर आमच्या रूम मध्ये लाईट नाही. भाडं मारलं नाही म्हणून रूम भाडं दिलं नाही म्हणून लाईट कट केल्या काय वाटायला लागले. इथं लाईट आहे, ह्या बाजूला लाईट आहे, ह्या बाजूला लाईट आहे. खरं पुढच्या आमच्या बाजूला लाईट नाही. मला तर 100% तीच वाटते. भाडं दिलं नसल्यामुळं लाईट कट केली काय असं वाटायला लागले मला. तर आता काय डोसक्याला तापून बसलाय सगळा. मोबाईल चार्जिंग लावायचाय. पाऊस एकतर पावसाळा चालू आहे सगळा. पाऊस एवढं सगळं पडायला लागले. 5-5 मिनिटाला पाऊस पडायला, 5-5 मिनिटाला. आणि इथे लाईट नाही बोंबलं आणि चार्जिंग नाही. काय बोंबलायचे. आता जरा भुकाला आल्यात म्हणून कुरकुरे तेवढे स्नॅक मध्ये खावा म्हणले. आणि पहिल्या पैसे कमी आले आता कुरकुरे. पहिला लिहायचं बघ 10 रुपयाला. आता काय पाग एवढं चिमणी एवढा यायला आली. काय महागाईमुळे सगळे जाबजाबून बसले सगळ्याची. त्यात आता कुरकुरे पण कमी होऊन बसले. मला देत नाही मला पाहिजे. चार्जिंग लावणार तसं तर ती ही झालेली ना मला पाहिजे. हावऱ्याला उड्यात खायसाठी झोपत न उठली हावर. तर आमच्या रूमचं फीज आहे आणि आमच्या रूमच्या फीज उडली होती तार जळली होती. मग आता सरांनी येऊन फीज मध्ये तार घातल्या नवीन आणि लाईट तर चाललेल्या. लाईट पंखा 2 चाललाय. आपलं मोबाईल जर चार्जिंग जमलं तर चार्जिंगला लावायचं आता झकास बेगी. आणि सोमेशीकडे कटिंग करायला कांदा, कारण आम्ही खाणार आहे आता गरम भडंग 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 भडंग. पाऊस चालाय, झिरमाट चालू झाले. चहा पाजायचा म्हणून मला बाहेर आणलाय. आणि गाडी घेऊन म्हणताना नाही म्हणते छत्री घेऊन जाऊया पावसात. आणि जे आहे छत्री इथंच ठेवलाय आणि फोनवर बोलायला लागलाय. पावसात भिजत तसं चालले वाळलं. चालू कर की रे, छत्री उघड की. छत्री उघडली आता निम्मा अर्ध भिजल्यावर. आणि भाऊ आज बोरमिटा पाजणार आहे. कोणत्याचा बारका असल्यामुळे अजून बोरमिटाच पेते. चहा पे म्हणताना नाही म्हणते अजून हाडं मजबूत व्हायची माझी. बोरमिटा प्यायचं म्हणते. काय ठीक आहे म्हणलं, थंडीचा मौसम आहे, गरमागरम काहीतरी प्यायचं. पाऊस असला पडालाय, थंडले वाजल्या आणि आपला आलेला आहे गरमागरम बोरमिटा. ही बटलर मला आठवण झाली बारका असल्याची. कारण बारका असताना मी बोरमिटा लय प्यायचो. मला बोरमिटा लय आवडायचं बारका असताना. इससे होते हड्डी मजबूत असं म्हणून आमच्या मम्मीने पाक असं लय बोरमिटा पाडलेली मला बारका असताना. मला असं वाटते या ढगांचा आहे ना नळ लिकेज राहिले. एकतर त्याचं नळ लिकेज राहिले, नाहीतर त्याचा नट तुटलाय म्हणून एवढं लागले वतायला पाणी. आता पहिला म्हणून ते उन्हाळा होता तर ऊनले गरम आले. आता घ्या पावसाळा. पाऊस घ्यायचं काय, पाऊस कमी व्हायचं काय नावच घे ना. कसा भाऊ मला जात खलास.